नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये। तर आज एक छान असा आपला डेली ब्लॉग आहे। तर आज आहे गुरुपौर्णिमा। तर आज गुरुपौर्णिमा स्पेशल ब्लॉग आहे व पौर्णिमा आहे। तर माझे पौर्णिमेचे काय रुटीन असतं तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। गावाला जायचं आहे तर त्याचीही तयारी करायची आहे। तर चला तर मग आपल्या छान अशा एका डेली ब्लॉगला सुरुवात करूया। आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर छान असं सकाळचं लवकर उठून आज आवरून घेतलेलं होतं, कारण आज भरपूर अशी कामं होती। तर लवकरच आवरून घेतलं व इथे मी उंबरठा पूजन करायचं होतं, तर त्याआधी दार आहे तर ते मी स्वच्छ पुसून घेते व उंबरठाही पुसून घेते। तर आज हळदीचं लेपन करायचं होतं। तर पौर्णिमा व अमावस्या असेल किंवा मग आठवड्यातून 2 ते 3 वेळा मी उंबरठा पूजन करते, त्यामुळे खूप छान अशी पॉझिटिव्ह वाईब आहे तर ती तयार होते। तुम्हीही नक्की करू शकता। खूप छान असं वाटतं व घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। उंबरठा पूजा करून झाल्यावर थोडं सुकल्यानंतरने जी चांदीची पावले आहेत तर त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्यावर छान असं स्वस्तिक काढून घेतलं। स्वस्तिक काढल्यानंतर एक छान वेगळं दिसतं व खूप पॉझिटिव्ह असं वाटतं। तर नमस्कार करून घेतला व देवपूजा करण्यासाठी घेतली। तर सर्व कामे एकत्रच करते म्हणजे पटपट असं आवरलं जातं, कारण हे दोघे उठायच्या आधी मला सर्व आवरून घ्यायचं असतं। तर इथे जे अन्नपूर्णे मातेच्या खाली जे तांदूळ होते व कवड्यांच्या खाली जे तांदूळ आहे तर ते आज पौर्णिमा होती म्हणून चेंज करायचे होते, तर तेच करून घेतले। मंगल कलशही स्वच्छ असा पुसून घेतला व त्यावरती स्वस्तिक काढून घेतलं। मी खूप जास्त हळदी कुंकू लावत बसत नाही, त्यामुळे फक्त स्वस्तिक काढून 5 कुंकाच्या व 5 हळदीच्या बारीक बारीक रेषा काढून घ्यायच्या म्हणजे छान होतं। नारळी पहा किती छान असा उगवलेला आहे। तर आता पावसाळा सुरू आहे तर म्हटलं थोडा मोठा झाला की लावून घेऊया। तुळशीची पूजा करून घेतली। आधी थोडीशी तुळस आहे तर ते स्वच्छ करून घेतलेली होते व त्यानंतरने तुळशीची पूजा करते। तर हे दोघे काही तुळशीला पानं ठेवत नाहीत, तर सारखे तोडत असतात। तर कशी बशी आता ते राहिलेली आहे। तर बघू आता परत पुन्हा नवीन लावायचं विचार आहे, पण आता सध्या तरी आहे तेच आहे। तर सर्वात आधी तुळशीची पूजा करून घेतली व पाया पडून घेतलं। तर रोज तर असतेच, पण आज थोडी जास्त एक्स्ट्रा पौर्णिमा असले की आपण स्वच्छता करून पूजा करतो, तर खूप छान असं वाटतं। व इथे तुपाचा दिवा लावत होते व फुलेही टाकलेली होती थोडीशी। तर हे तर दोघे काही जास्त फुले त्यावरती ठेवत नाहीत। तर आता सध्या तर एक मांडलेलं आहे व अशा प्रकारे थोडंसं डेकोरेशन करते म्हणजे छान प्रसन्न असं वाटतं। तर रोजची रेग्युलरची पूजा आणि असं एखाद्या दिवशी डेकोरेशन करून केलेली पूजा खूप छान अशी दिसते। तर नक्की तुम्हीही करू शकता। तर आज पौर्णिमा होती तर गॅसचीही मला पूजा करून घ्यायची होती। तर संध्याकाळचं तर पहा मी चकाचक करून तर झोपतेच, तर मग त्यामुळे सकाळ आपल्याला पटकन असं स्वयंपाकही करता येतो। असं काही असेल तर लगेचच करता येतं, पण एक हात म्हटलं मारून घेऊया म्हणजे स्वच्छ असं होईल व पॉझिटिव्ह वाटेल। तर गॅस आहे तर तो थोडासा पुसून घेतला व त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहिला, फुल वाहिले व पूजा करून घेतली। व थोडंसं मागं आहे तर ते अन्नपूर्ण प्रसन्न अशा प्रकारे लिहिलेलं होतं, खूप छान होतं। पूजा झाल्यानंतरने जे ब्राह्मण काकाने लिहिलं होतं ते तर मला काही पुसू वाटत नव्हतं, पण काय करायचं गॅसच्या मागे खराब होतं म्हणून त्यामुळे पुसावं लागलं। पण बरेच दिवस मी ठेवलेलं होतं। तर याच्या आधी आपल्या पहिल्या चॅनेलवरती त्याचे व्हिडिओ आहेत, तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की तोही चॅनेल टॅग करून तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा। तर आज पौर्णिमा होतं तर कापूर तर जाळला गेलाच पाहिजे। तर कापूर, लवंगा व इथे माझ्याकडे पिवळी मोहरी आहे तर ती घेतलेली होती। तर ते नक्की तुम्ही आवर्जून 2 टाईम आहे तर ती जाळू शकता। खूप छान असं वातावरण होतं व घंटी वाजून पूर्ण घरामध्ये उंबरठा तुळशीला गॅसपाशी सर्वीकडे आहे तर मी फिरवून घेतलेला होता व जे उंबरठा पूजन केलेलं हळदीचं पाणी आहे तर ते झाडांना टाकलेलं आहे। झाडे तर पहा किती छान असे आलेले आहेत, पावसामुळे तर छान फुटलेली आहेत व हळदीच्या पाण्यामुळेही
खूप छान असे होतात. तर हे वेस्टेज पाणी न घालवून देत अशा प्रकारे झाडांना घालू शकता. तर गुलछडी तर पहा किती छान अशी आलेली आहे. म्हटलं देवाला घालता येईल म्हणून मी तोडली नाहीत, पण ते खराब झालेले आहे. तर आता जेवढी उमलली आहे तेवढी मी सर्व देवांना घालणार आहे. तर पहा त्यानंतर माझं मंदिर किती छान असं दिसत आहे ते. आणि पावसामुळे वातावरण तर पहा किती छान असं झालेलं आहे. तुमच्याकडे पाऊस आहे की नाही ते नक्की सांगा, कारण पुण्याला तर सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे. किती दिवस झालं ऊनच पडत नाही, तर सारखा पाऊस चालूच आहे. तुमच्याकडे आहे नक्की सांगा. सकाळची उठून लवकर आज तर देवपूजा झाली, पण स्वयंपाकाला काही सुट्टी नाही. तर यांचे सर्वांचे डबे बनवायचे होते, तर त्याचीच तयारी चालू होते. हे दोघे उठले होते, तर त्यांचंही मध्ये आधी मला पाहावं लागतं. खूप त्रास देतात, तर काम कमी आणि यांच्यावरच लक्ष सारखं द्यावं लागतं. तर आज छान अशा भाज्या करायच्या होत्या 2, कारण गावाला जायचं म्हटलं की 1-2 दिवस तिकडे जातात. तर म्हटलं पनीर खराब होईल, तर मुलांसाठी पनीर पराठा व आमच्यासाठी पनीर फ्रँकी करणार होती. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, नक्की पाहू शकता. तर पटपट असं सर्व करून घेते, कारण सगळ्यांनाच माहिती आहे सकाळचा डबा म्हटलं की सर्वांची घाई उडते. तर तेच माझंही चालू होतं. तर देवपूजेमध्ये बराच वेळ आज गेल्यामुळे जरा स्वयंपाकाला हीच झालेलं होतं, त्यामुळे मी पटपट असं आवरून घेते व तुम्हाला पुढे रेसिपी नक्की शेअर करते. तर हे मी घरी बनवलेलं पनीर आहे, तर तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करा. तर याच्या आधी मी भरपूर अशा वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर नक्की पाहू शकता. कारण विकतचं जर केमिकलचं पनीर न खाता अशा प्रकारे आपण घरी करून खाऊ शकतो. मुलांसाठीही भरपूर अशी हेल्दी असे आहे, तर तुम्ही नक्की करा. मी तर माझ्या मुलांना अजून विकतचं जास्त पनीर घातलंच नाही. तर छान मस्तपैकी तूप लावून, भरपूर तूप लावून त्यांना पराठा तयार करून घेतलेला होता व गरमागरम खाण्यासाठी दिलेला होता. तोपर्यंत त्यांच्या आंघोळ्याही झालेल्या होत्या. तर नाश्ता करून त्यांचं आवरून दिला, कारण आज गुरुपौर्णिमा होते, तर त्यांच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता. तर हे तर त्यांचं पाया पडायचं रुटीन रोजचंच असतं. तर दादा पहा कशा प्रकारे चष्मा घालूनच देवांच्या पाया पडत होता. तर जाईपर्यंत त्यांचा धिंगाणा चालू असतो. तर हे पनीर फ्रँकी करण्यासाठी ते पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर व इथे मी घरकुल मटण मसाला वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार इथे मसाले तुम्ही वापरू शकता. छान असं पनीर आहे, तर ते आपल्याला पूर्ण 5-10 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे. घरचं पनीर आहे त्यामुळे अशा प्रकारे झालेलं आहे, पण हेच खूप हेल्दी असं आहे, तर तुम्हीही नक्की करू शकता. तर थोडंसं इथे मी चपातीला सॉस लावून घेतलेला आहे व त्यावरती आपण तयार करून घेतलेलं पनीर आहे, तर ते घालून अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याची फ्रँकी करू शकता. कांदा, टोमॅटो, काकडी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते भाज्या घालू शकता व भरपूर अशा भाज्या घालून द्यायचं. माझ्या मुलांनाही खूप आवडलेलं होतं, तर त्यांनी खूप आवडीने खाल्लेलं होतं. स्कूलमधून आल्यानंतर त्यांनाही मी बनवून दिलेलं होतं. तर तयार झाली आपली पनीर फ्रँकी. नक्की एकदा ट्राय करा, अगदी चटपटीत अशी लागते. आमच्या घरामध्ये तर आता सर्वांनाही आवडायला लागलेलं आहे, तर मी सारखी बनवते. तर आता मीठ संपलेलं होतं, तर भरणी स्वच्छ अशी धुवून घेतलेली होतं. यामध्ये खडे मीठ आहे, तर ते काचेच्या भरणीमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर पौर्णिमा असले की मी ते एका भांड्यामध्ये मी मीठ काढते, खडे मीठ, व ते मीठ टॉयलेट व बाथरूममध्ये ठेवते. त्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर मिठामध्ये शोषली जाते. व दर पौर्णिमेला आहे तर मीठ चेंज करायचं व ते जे मीठ आहे तर ते फ्लॅश करून टाकायचं, म्हणजे आपली नकारात्मकता कमी होते. तर नक्की तुम्ही ट्राय करा. लगेच हळदही संपली होती, तर म्हटलं लगेच भरून घेऊया. तर ही गावाकडची घरी बनवलेली हळद आहे, तर सासूबाईंनी दिलेली होती, तर ते सर्व भरून घेतले. व आता गावाला जायचं म्हटलं की आपल्याला बॅग तर भरायची, कारण हे दोघे स्कूलला गेले होते. तर म्हटलं पटपट भरून घेऊया, ना तर ते लगेच काढून घेतात. तर इव्हिनिंगला स्वयंपाकाची तयारी चालू होती, तर कशा प्रकारे त्यांचं मला मदत करायचं चालू होतं. तर गावाला जायचं तर काही कॅन्सल झालं. मग काय टेरेसला पाणी भरायला गेल्यावरती यांचा डान्स कशा प्रकारे चालू होता व मस्ती कशी चालू होती. ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.